नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। लक्षात घ्या, शिक्षक भरती 2025 साठीचे पवित्र पोर्टलचा फेज 2 साठी त्यांनी आता पुन्हा स्वप्रमाणपत्रासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक सुरू केलेली। मग याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत। एक म्हणजे काय की नवीन नोंदणी करायची आणि दुसरी आहे बाकीच्यांनी दुरुस्ती करायची। बघा, नवीन नोंदणी कशी करावी याच्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। खूप सारे उमेदवारांनी बघितलेले, तुम्ही बघू शकता। परंतु ज्यांना दुरुस्ती करायची, एक म्हणजे की ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला आहे, त्यांनी काय करायचं, त्यांनी तिथे जाऊन काही ऑप्शन सिलेक्ट करायचे नाही आहे। पुन्हा SEBC चे मुलं जे आहेत ते EWS वाले असतील तर त्यांना कशा पद्धतीने ते सुविधा दिलेली त्यांनी, तर त्याच्या संबंधीची नोटिफिकेशन जी आहे तर ती आलेली आहे, बघू शकतात। पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरतीच्या उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या प्रमाणपत्रांमध्ये दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना, दुसरा टप्पा टॅट 12 मार्चला आलेली ही अपडेट आपल्याला इथे बघायला मिळते। बघा, पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक आणि शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत किंवा स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती बदल करण्याबाबत जे आहे ऑलरेडी पोर्टलवर 10 मार्चला या सूचना प्रकाशित झालेल्या आहेत, जे आपण आपल्या चॅनलवर पण घेतलेल्या आहेत। पहिली अट आहे, ज्या उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करावयाची नाही, म्हणजे ज्यांनी आधी केलेली आहे, मी म्हणतो की ज्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे, आधी नोंदणी केलेली, त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित किंवा अनसर्टिफाईड करणे आवश्यक नाही। म्हणजे अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कारवाई करू नये। म्हणजे काय करायचं, काहीही करू नये, यांनी काहीच करायचं नाही आहे। ज्यांनी ऑलरेडी ज्यांना काही बदल पण नाही करायचे, त्यांनी काहीच त्याचे चेंजेस करायचे नाही आहेत। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआपच विचारात घेतले जाणार आहे, आपोआपच ते सॉफ्टवेअर घेऊन घेणार आहे, म्हणून तुम्हाला ते जास्त काहीच करायची गरज पडणार नाही। म्हणून ज्यांनी आधी नोंदणी केलेली आहे ना, त्यांनी कुठल्याही पद्धतीचा बदल वगैरे काही करण्याचा प्रयत्न करू नये। पुढचं, मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास SEBC, लक्षात घ्या SC चे उमेदवार आहेत, संबंधित आहे, अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेले 10 मार्चच्या रोजीच्या सूचना पत्रामध्ये 14 ते 16 मध्ये नमूद केल्याप्रमाणे SCBC म्हणजे पूर्वी EWS मध्ये असलेल्या उमेदवारांनी SCBC मध्ये ट्रान्सफर करायचे। EWS वाल्यांना SEBC मध्ये त्यांना आता ट्रान्सफर करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। त्यांनी तिथं ते हे करायचं। सध्या परिस्थितीत स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो, अशा उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड करणे अनिवार्य आहे। अन्यथा स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी। एखाद्या उमेदवाराला वाटतं की मला चेंज करायचं होतं, त्यांनी अनसर्टिफाईड करून टाकलं आणि पुढे त्यांनी सर्टिफाईडच केले नाही, तर तो म्हणेल अरे मी आधी केलेलं होतं, मग तेच त्यांनी कन्सिडर करून घ्यायचं। तसं होणार नाही, हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि जे उमेदवार आता नवीन टॅट 3 ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी गुरु बॅच आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईनच पद्धतीने आहे, आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात। नाशिकमध्ये असाल तर तुम्ही इथं आम्हाला भेट द्या, अशोक स्तंभ इथे, आणि पुण्याला असाल तर तुम्ही मानकरवाडा इथे भेट जे आहे तर ते देऊ शकतात आणि या बॅचेस विषयी अधिक माहिती घेऊ शकतात। आणि टॅट, टेट, पवित्र पोर्टल या सर्वांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवर बघायला मिळतात। म्हणून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तसेच आपलं YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।